नमस्कार मंडळी, आज आपण नॉनव्हेजपेक्षाही भारी चविष्ट अशी छान शेवग्याची शेंगाची गावरान पद्धतीची रस्साभाजी बनवूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी 2 मोठ्या शेवग्याच्या शेंगा अशा 3 इंच आकारामध्ये कापून घेतल्या आहेत. याप्रमाणे जाड शेंगा घ्यायच्यात, खूप बारीक घ्यायच्या नाहीत. वाटण्यासाठी एक मोठा कांदा लांब असा बारीक चिरून घेतला आहे. अर्ध्यातली अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. तर तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये कांदा आपण छान असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा. व्यवस्थित असा लालसर असा भाजून घ्यायचा. याने आपल्या रश्श्याला छान असा कलरही येतो आणि आपला रस्साही खूप छान टेस्टी लागतो. यानंतर खोबरं घ्यायचं, तेही छान असं गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचं. जास्त करपवायचं नाही, मीडियम गॅसवरती व्यवस्थित छान भाजायचं. यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग, 2 चमचे धणे घ्यायचे, अख्खे धणे आणि 1 चमचा खसखस घ्यायचे. खसखस नसेल तर तुम्ही तीळ घेतले तरीही चालेल, पांढरे तीळ घ्यायचे आणि हे छान असं भाजून घ्यायचं. तीळ किंवा खसखस घातल्याने आपला रस्सा असं छान, त्याला छान एक वेगळीच चव येते. याप्रमाणे आता हे सर्व भाजून आपण काढून घ्यायचं आहे. आता हिरवं वाटणसाठी आपल्याला हिरवं वाटण वेगळं करून घ्यायचं आहे. यासाठी मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरवी मिरची आणि 1 छोटी वाटी कोथिंबीर घेतली आहे. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. थोडं ओबडधोबड असलं तरीही चालेल. आता तेल घ्यायचं भांड्यामध्ये. तेल थोडंसं जास्त घ्यायचं. अर्धा चमचे जिरे घालायचे फोडणीसाठी. यामध्ये आपण जे हिरवं वाटण केलं आहे ते छान असं मस्त परतून घ्यायचं तेलामध्ये. याची फोडणी खूप छान अशी खमंग लागते आणि या फोडणीचा आपल्या रश्श्याला छान असा सुगंध येतो. यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी पावडर, काश्मीरी लाल मिरचीची पावडर घातले यासाठी की यामध्ये छान ह्याला रश्श्याला आपल्या छान रंग येतो. छान असा तरीवरती आपल्याला लाल कलर दिसला की भाज्या आपल्याला खाव्याशा वाटतात. तर यामध्ये मी 1 बटाटा घातला आहे. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही हवा असेल तर तुम्ही नका घालू. तर आपल्याला या शेंगा आणि बटाटा 1 ते 1.5 मिनिट छान असा परतून घ्यायचा व्यवस्थित. 1.5 मिनिटं व्यवस्थित परतल्याने आपल्या अशा शेंगांना मीठ मसाला व्यवस्थित लागतो आणि शेंगाही छान अशा चविष्ट लागतात खाण्यासाठी. आवडीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि शेंगांचे तुकडे खूप जास्त बारीक करायचे नाही. असे 3-3.5 इंचच ठेवायचे, म्हणजे आपल्या शेंगा व्यवस्थित खायला येतात. तर यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे गरम पाणी घालत घ्यायचं. गरम पाणीच घालायचं, याने आपल्या रश्श्याला छान अशी तरी सुटते आणि पटकन आपली भाजी लगेच तयार होते. आता याला छान लगेच पटकन उकळी आली. यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटण करून ठेवलं आहे ते घालून घ्यायचं आणि आता याला छान अशी कडकडीत अशी उकळी येऊन द्यायची. त्यानंतर बारीक गॅस करून 10 ते 12 मिनिटे व्यवस्थित शेंगा शिजेपर्यंत बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं. अतिशय छान असं चविष्ट आपलं शेवग्याच्या शेंगाचा रस्सा तयार होतो. तुम्ही नक्की बनवा आणि मला तुमचा रस्सा कसा झाला आहे ते कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.